मित्रांनो, आपलं मॅथ्स 1 मध्ये 3rd चॅप्टर पॉलिनॉमियल बहुपदी हे सुरू केलेलं आहे आपण. आणि त्यामध्ये आपण बहुपदीचे प्रकार पाहिले, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स आणि त्यांचे वेगवेगळे जे कन्सेप्ट आहे ते आपण शिकलेलो आहोत. आता त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 आपण आज सुरू करणार आहोत. तर 3.1 मधील क्वेश्चन 1 जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रमाणे म्हणजे 1 मार्कांसाठी एमसीक्यू मध्ये विचारलं जात असतो. या अगोदरच्या प्रकरणांचे व्हिडिओज बघण्यासाठी तसेच मॅथ्स 1, मॅथ्स 2 आणि 8वी ते 10वी मॅथ्स यासाठी तुम्ही स्टडी ई मॅथ्स हे माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला रोजचे व्हिडिओज रेग्युलर पाहायला मिळतील आणि तसे नोटिफिकेशन्स मिळतील. चला तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 यामधील क्वेश्चन 1 बघूया. काय म्हटलं त्यामध्ये पहा, वेदर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स. दिलेले जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत ते पॉलिनॉमियल्स आहेत की नाही ते तुम्हाला जस्टिफाय करायचंय आणि ते हे करायचंय, खालील राशी बहुपदी आहे की नाही असा हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये पहा तुम्हाला वेगवेगळ्या पॉलिनॉमियल्स, वेगवेगळ्या बहुपदी दिलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट कोणती पहा, y+1/y. आता आपण पॉलिनॉमियल कशाला म्हणतो त्याची डेफिनेशन शिकलेलो आहोत की पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटिजर असेल देन इट इज नोन ॲज द पॉलिनॉमियल. आता यामध्ये जे व्हेरिएबल आहे, वैजिक राशीच्या चलाचा घातांक जेव्हा धनपूर्णांक असेल, धन शब्द महत्वाचा आहे, निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह असेल तरी सुद्धा इट इज नॉट पॉलिनॉमियल. जेव्हा वैजिक राशीच्या चलाचे घातांक जे आहे ते धनपूर्णांक असतील तेव्हाच आपण ती बहुपदी आहे असं म्हणत असतो. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ द पॉलिनॉमियल, द पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटिजर्स. आता इथे तसं बघणार आहोत आपण. याचा जो इंडेक्स आहे तो किती आहे, 1 आहे. 1/y चा आपण कसं लिहित असतो, 1 + 1/y, y⁻1 1/y आहे तो. म्हणून आपण काय करतो, त्याचा पॉवर लिहिताना डिनॉमिनेटरला आहे तो -1 आपण लिहित असतो. म्हणजेच काय झालं, आता इथे जे व्हेरिएबल आहे, जे चल आहे, तर चलाचा घातांक हा ऋण आहे. जरी तो 1 हा पूर्णांक संख्या हे असेल, इट इज इंटिजर बट इट इज निगेटिव्ह इंटिजर. इथे काय झालंय की इंडेक्स इज निगेटिव्ह इंटिजर, की हा जो आहे तो ऋण घातांक जो आहे तो ऋण आहे, घातांक ऋण आहे. and therefore it is not polynomial, it is not polynomial किंवा ती बहुपदी नाही असं पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहिण्याचं गरजेचं आहे. बहुपदी नाही, इट इज नॉट पॉलिनॉमियल. कारण त्यांनी जस्टिफाय म्हटलंय, म्हणजे तुम्हाला त्याचं रिझन द्यायचंय ते अशा पद्धतीने करा. म्हणजे इथे याची पॉवर आहे -1, इट इज निगेटिव्ह इंटिजर, देअरफॉर इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. तसं सेकंड एक्झाम्पल मध्ये काय पहा, 2 - 5√x. आता इथे √x म्हणजे √x आपण कसं लिहित असतो, x⁻1/2. म्हणजे √x लिहिताना कसं लिहितो, x⁻1/2. म्हणजे x चा जो घातांक आहे, वर्गमुळात x चा घातांक हा अपूर्णांक आहे. इट इज नॉट इंटिजर. इंटिजर आहे का तो, नाही, इट इज नॉट इंटिजर. म्हणजे हा किंवा जो घातांक जो आहे x चा घातांक, आपण तिथे लिहिणार घातांक जो आहे x चा घातांक पूर्ण संख्या नाही किंवा तो अपूर्णांक आहे, पूर्ण संख्या नाही. अँड देअरफॉर इट इज नॉट पॉलिनॉमियल. त्याच्यामुळे ते काय, ती पॉलिनॉमियल नाही, बहुपदी नाही आहे ती. कारण या ठिकाणी त्याचा जो इंडेक्स आहे तो फ्रॅक्शन मध्ये आहे, अपूर्णांकामध्ये आहे, तो पूर्णांक नाही, पूर्ण संख्या नाही. इट इज नॉट इंटिजर, देअरफॉर इट इज द गिव्हन एक्सप्रेशन किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे ते इट इज नॉट पॉलिनॉमियल. अशा पद्धतीने निगेटिव्ह होता म्हणून नाहीये, इथे फ्रॅक्शन आहे. थर्ड मध्ये पहा काय आहे, x² + 7x + 9. पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. इथे पहा, इथे पॉवर ऑफ द व्हेरिएबल काय आहे, x चा व्हेरिएबल
एक्स हा व्हेरिएबल आहे, एक्स चा पॉवर 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पण आहे आणि इंटिजर आहे, देअरफॉर इट इज द पॉलिनॉमियल. त्या ठिकाणी लिहिताना पण अशाच पद्धतीने आपण त्याची डेफिनेशन लिहिणार आहोत. पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. देअरफॉर बैजिक राशी म्हणजेच काय झालं, बैजिक राशीच्या चलाचे घातांक धनपूर्णांक आहेत. धनपूर्णांक आहेत म्हणून काय म्हणणार आपण की तो बहुपदी आहे, इट इज पॉलिनॉमियल आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये पहा 2m⁻². इथे बघितल्यानंतरच लक्षात येत आहे. m⁻² + 7m - 5. m चा इंडेक्स 1 आहे, परंतु ह्या इथे m या चलाचा जो इंडेक्स आहे तो काय आहे, -2 आहे. देअरफॉर इट इज निगेटिव्ह इंटिजर. ऋण घातांक असल्यामुळे ही बहुपदी नाही. द इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल m इज -2. इट इज निगेटिव्ह इंटिजर, देअरफॉर इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. आता पाचव्या एक्झाम्पल मध्ये काय पहा, संख्या दिलेली 10, त्याच्यामध्ये व्हेरिएबल नाहीये. आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बघितले तेव्हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, स्थिर बहुपदी हा एक प्रकार बघितलेला आहे. तर त्या प्रकारामध्ये ही दिलेले जे गिवन एक्सप्रेशन आहे ते त्याच्यामध्ये मोडलं जातं, म्हणजे इट इज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. स्थिर बहुपदीचा हा प्रकार आहे, देअरफॉर इट इज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. म्हणजे तो प्रकार पण लिहिणार आपण आणि ते नंबर. इथे जरी चर नसेल तर चर आपण कशा पद्धतीने लिहित असतो, समजा एक्स हे चर असेल तर त्या एक्स चा घातांक काय येणार, 0. म्हणजे 10 × 1 x⁻0 = 1, दॅट इज इक्वल टू 10. म्हणजे अशा पद्धतीने ती काय आहे, स्थिर बहुपदी आहे. इट इज द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. यामध्ये क्वेश्चन 2 मध्ये राईट द कोएफिशियंट ऑफ m³. m घनाचा सहगुणक लिहा असं म्हटलेलं आहे. m चा सहगुणक म्हणजे कोएफिशियंट आपल्याला वी हॅव टू राईट. दिलेले जे पॉलिनॉमियल आहे, फर्स्ट मध्ये काय फक्त मोनोमियल आहे, एकपदी आहे. एकपदीमध्ये इथे m घन, याचा अर्थ इथे काय आहे, m चा कोएफिशियंट 1 आहे, देअरफॉर कोएफिशियंट ऑफ m इज 1. सेकंड जी पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये पण -3/2 + m -√3m³. आपल्याला m³ साठी विचारलेले, m³ चा कोएफिशियंट लिहायचा. वी हॅव टू राईट द कोएफिशियंट ऑफ m³. m³ चा सहगुणक लिहायचा, म्हणजे किती झाला इथे विथ साइन आपण लिहिणार -√3 -√3. हा झाला त्याचा कोएफिशियंट ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. तिसऱ्या याच्यामध्ये पण पहा -2/3m³ -5m² + 7m - 1. ही दिलेली बहुपदी आहे. याच्यामध्ये पहा m²m आपल्याला m³ चा लिहायचा आहे, m घनाचा सहगुणक लिहायचा आहे. सहगुणक म्हणजे त्या चलाचा ज्या संख्येशी गुणाकार झालेला असो किंवा संख्येशी निगडित असलेल्या ते पूर्ण पद, त्या पदामध्ये असलेली ती संख्या. मग आता m घनाचा सहगुणक आहे -2/3. मग असं लिहिताना काय लिहिणार, m चा सहगुणक -2/3. कोएफिशियंट ऑफ m इज -2/3. आता इथे m³ म्हटलंय, कोएफिशियंट ऑफ m³. मग आपण घनासाठीच घेणार, की स्क्वेअर साठी विचारलं असेल तर -5m येणार, -5 येणार. m साठी असेल तर 7. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक मार्क साठी MCQ मध्ये किंवा जे 1 मार्कांचे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये हे क्वेश्चन्स विचारू शकतात. पुढचा क्वेश्चन 3 मध्ये काय म्हटलंय, युजिंग x व्हेरिएबल यू हॅव टू राईट द पॉलिनॉमियल गिव्हन. हे करायचं, जी बहुपदी जी दिलेली आहे ते x ह्या चलाचा वापर करून तुम्हाला जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर तुम्ही बहुपदी बनवायची आहे. यू हॅव मेक द पॉलिनॉमियल. आता फर्स्ट मध्ये काय दिले, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 7. ज्याची डिग्री 7 आहे, ज्याची कोटी 7 आहे, असं पॉलिनॉमियल आपल्याला लिहायचं आहे. मग पॉलिनॉमियल दर्शवण्यासाठी आपण काय करतो, इथे आता व्हेरिएबल x आहे म्हणून इथे व्हेरिएबल x घेतलाय. पॉलिनॉमियल x म्हणजे बहुपदी की ज्याचा चल आहे x. पॉलिनॉमियल विथ x इज इक्वल टू, आता काय म्हटलंय, कोटी त्याची 7 आहे, म्हणजे x ची पॉवर समजा मी 2 घेतला, 2x⁻7. कोणताही तुम्ही घेऊ शकता कोएफिशियंट वगैरे. त्यांनी काय तेवढं हे केलं नाही, फक्त तुम्हाला काय अट दिले, द कंडिशन इज ओनली डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 7. म्हणजे त्या व्हेरिएबलचं जो मॅक्सिमम सगळ्यात मोठा घातांक असेल, हायएस्ट पॉवर ऑफ द
गिवन पॉलिनॉमियल इज 7 पाहिजे, म्हणजे डिग्री ऑफ ते घेणार आपण. इथे मी घेतला आता 2x घेणार प्लस किंवा -1 झालं. ही एक पॉलिनॉमियल. असे तुम्ही किती पण लिहू शकता. आणखी समजा मला मोनोमियल लिहायचे असेल तर x⁻7 + 5 ही झाली बायनोमियल. नुसतं फक्त मोनोमियल लिहायचं असेल तर आणखी एक लिहू शकतो आपण x⁻7. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही फक्त डिग्री आहे ती 7 येईल अशा पद्धतीने घ्या. इथे पहा काय म्हटलंय, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 35 म्हटलं. म्हणजे आता आपण एवढं 35 असलेले एवढे मॅक्सिमम पॉलिनॉमियल लिहायची गरज नाही. बायनोमियल या ट्रायनोमियल जास्त लहानात लहान लिहिलं तरी चांगलं. आता इथे पहा पॉलिनॉमियल ऑफ x⁻35 + 7 हे बायनोमियल घेतले मी. किंवा मला जर मोनोमियल घ्यायचं असेल तर काय होणार 7x⁻35 असं घेऊ शकते. किंवा आणखी एक बनवायचं असेल तर x⁻35 + 7x⁻34 - 5 ही पण एक पॉलिनॉमियल झाली. म्हणजे अशा पद्धतीने भरपूर तुम्ही पॉलिनॉमियल बनवू शकता. ते एक्झाम्पल म्हणून तसे तुम्हाला दिलेलं आहे. मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल तीन घेतलं. तसं इथे पण घेतलं आपण. थर्ड मध्ये काय डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 8 आहे. त्याची कोटी 8 आहे. तर कोटी 8 असलेलं म्हणजे त्या चलाचा घातांक किती 8 पाहिजे आपल्याला. मग तो अगोदर लिहून घ्यायचा x⁸ प्लस मग पुढची जी पद आहे ती तुमच्या मनाने लिहिलं तरी चालणार 7x, पण याच्यापेक्षा कमी उतरत्या क्रमाने 7x⁻5 + 3 किंवा x⁸ - x² + 2 x चा 8वा घात जे घेतला -5. म्हणजेच काय झाले आपण लिहिताना फक्त त्याची डिग्री 8 येईल अशा पद्धतीने ते टर्म लिहिणे गरजेचं आहे. आणि मग त्या पद्धतीने मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी जे आहे ती तयार करायची आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन 4 की ज्यामध्ये आपल्याला राईट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल बहुपदीची कोटी लिहायची आहे. त्यासाठी सगळे उदाहरणं दिले ते आपण लिहिलेले आहेत. क्वेश्चन 4 फर्स्ट मध्ये काय म्हटलंय √5. आता राईट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल बहुपदीची कोटी किंवा म्हणजे काय करत असतो आपण की हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल. ते जे व्हेरिएबल दिले त्याचा हायेस्ट पॉवर, हायेस्ट इंडेक्स कोणता आहे तो म्हणजे त्याचा डिग्री असतं किंवा त्याचा सगळ्यात मोठी कोटी असते. मग आता इथे पहा का इथे चल आहे का, देयर इज नो व्हेरिएबल, चल नाही. मग चल नसलेली बहुपदी म्हणजे काय असतं ते स्थिर बहुपदी. इट इज द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. मग अशा वेळेस त्या चलाचा घातांक हा 0 असतो, 0 असतो. देअरफॉर द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 0. इट इज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, देअरफॉर डिग्री काय घेतली त्याची 0 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय पहा x⁻2 त्याचा सगळ्यात मोठा, इट इज मोनोमियल एकपदी असल्यामुळे x चा सगळ्यात मोठा घातांक जो आहे तो 2 आहे. देअरफॉर डिग्री इज 2. फोर्थ एक्झाम्पल मध्ये पहा √2m⁻10 - 7 ही द्विपदी आहे. इट इज बायनोमियल. यामध्ये एकच व्हेरिएबल आहे m. m चा सगळ्यात लार्जेस्ट हायेस्ट पॉवर सर्वात मोठा घातांक m चा 10 आहे. and therefore the degree of the polynomial is 10. त्याची कोटी काय होणार आहे 10. त्या चलाचा सगळ्यात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी असते. इथे पहा x⁻0 आहे, त्याची पॉवरच 0 आहे. म्हणून मग त्याची जी कोटी आहे किंवा आपण त्याला म्हणणार डिग्री, therefore डिग्री इज 0. फोर्थ एक्झाम्पल आपण घेतलंय ते आता फिफ्थ बघूया. 2p - √7. आता इथे √7 मध्ये इथे काही चल नाही, फक्त व्हेरिएबल कुठे आहे p, 2p. त्याचा पण 2p म्हणजे व्हेरिएबल काय झाला त्याचा 1 आहे. देअरफॉर डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1. इथे x⁻0 होता, याची डिग्री 0 आहे. या एक्झाम्पल मध्ये इन दिस पॉलिनॉमियल the index of p is 1, therefore the degree is 1. दिलेली बहुपदीची कोटी ही 1 आहे. 6व्या एक्झाम्पल मध्ये पहा काय म्हटले
7y मायनस वाय क्यूब प्लस वाय रेस टू 5. आता ही काही एकदम स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलेली नाहीये, पण तरी आपल्याला प्रत्येक टर्मचं हायएस्ट पॉवर बघायची आहे. इथे वाय क्यूब आहे, इथे किती आहे, वायचा हायएस्ट आहे तो 5 आहे, त्याची हायएस्ट पॉवर 5 आहे. म्हणून मग सगळ्यात मोठा घातांक 5 आहे. देअरफॉर द डिग्री म्हणजे त्याची बहुपदीची कोटी ही 5 आहे. पुढच्या 7व्या एक्झाम्पल मध्ये पहा, एक्स वाय झेड प्लस एक्स वाय मायनस झेड अशा पद्धतीची ही पॉलिनॉमियल आहे. या बहुपदीमध्ये पहा, हे जे चल दिलेत मोर दॅन 1 व्हेरिएबल असेल तर अशा वेळेस आपण काय करतो, त्यांच्या इंडेक्सची ऍडिशन करत असतो, त्यांची बेरीज करत असतो. आणि म्हणून इथे आता पहा एक्स वाय झेड इथे थ्री टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स आहे, एक्स वाय आणि झेड. मग प्रत्येकाचा इथे घातांक किती आहे, 1 1 1. यांची जर ऍडिशन केली तर 1 + 1 + 1. घातांकांची बेरीज केली आपण, वी टेक द सम ऑफ द व्हेरिएबल्स ऑफ जे त्यांचे इंडेक्स आहेत, त्यांचे इंडेक्सेसची त्यांची ऍडिशन केली म्हणजे किती झालेत, मग ते 3. देअरफॉर द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 3. शेवटचे आता 8वं जे आहे त्याच्यामध्ये काय पहा, m क्यूब इंटू n रेस टू 7 मायनस 3m रेस टू 5n प्लस mn. यामध्ये m आणि n देर आर 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स आहे. मग त्या 2 व्हेरिएबल्सच्या घातांकांची आपण बेरीज करत आहोत. 3 + 7 वी गेट 10. म्हणजे काय झालं, त्याची जी कोटी आहे द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 10. म्हणजेच त्या चलाच्या घातांकांची आपण काय करत असतो, बेरीज करत असतो. वी टेक द सम ऑफ द इंडायसेस ऑफ द गिव्हन जे काही पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये व्हेरिएबल्स त्यांची ऍडिशन केली आणि ती हायएस्ट इथे 5 होते, 5 + 1 इथे 6 होणार, इथे 1 + 1 2. म्हणजे हायएस्ट किती आली, 3 + 7 दॅट इज 10. तसंच आता पुढचा 5वा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया. प्रॅक्टिस सेट हा जो 3.1 आहे यामध्ये क्वेश्चन 5 तो आपण बघणार आहोत. काय म्हटलंय त्याच्यामध्ये पहा, क्लासिफाय द गिव्हन पॉलिनॉमियल्स इन लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल्स. 3 भागामध्ये त्याचं यू हॅव टू क्लासिफाय. कोणकोणते 3 प्रकारमध्ये वर्गीकरण करायचं बघा. लिनियर म्हणजे रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी. हे 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत. त्या तिन्ही प्रकारांपैकी ही जी उदाहरण आहे ती त्याचं वर्गीकरण करायचं की एक रेषीय कोणते आहे, वर्ग बहुपदी कोणते आणि घन बहुपदी कोणते आहे. मग आपण 3 भाग केले. लिनियर रेषीय म्हणजेच रेषीय बहुपदी, दुसरं आहे क्वाड्रॅटिक वर्ग बहुपदी आणि तिसरं क्युबिक. 3 भाग वेगवेगळे केले. आता इथे जागा असल्यामुळे मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही 3 कॉलम्स करून मग लिहू शकता किंवा एकाखाली एक लिहिले तरी चालणार. लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. आणि मग ते दिलेल्या ज्या पॉलिनॉमियल्स आहेत ते आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. पण त्याच्या अगोदर त्याची व्याख्या बघा. लिनियर केव्हा म्हणतो आपण, व्हेन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1 देन दॅट पॉलिनॉमियल इज लिनियर पॉलिनॉमियल. की ज्याची कोटी ही 1 असते त्याला आपण म्हणणार लिनियर म्हणजे रेषीय बहुपदी. क्वाड्रॅटिक मध्ये ज्याची डिग्री 2 असेल, डिग्री 2 असलेला म्हणजे जे आहे त्या बहुपदीची कोटी जर जेव्हा 2 असेल तेव्हा त्याला आपण वर्ग बहुपदी म्हणणार. आणि जेव्हा कोटी 3 असेल तेव्हा त्याला म्हणायचं घन बहुपदी. क्युबिक पॉलिनॉमियल व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 3. हे तेवढा करता आपण आपल्याला माहित पाहिजे की क्युबिक म्हटलं की डिग्री 3 आली, क्वाड्रॅटिक म्हटलं की त्याच्यामध्ये 2 आले आणि लिनियर म्हटलं की त्याच्यामध्ये डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1. आता हे याच्यामध्ये दिलेत बघा. फर्स्ट पाहता कोणतं आहे, 2x² + 3x + 1. यामध्ये व्हेरिएबल कोणतं आहे, कोणतं चल आहे, x आहे. x मॅक्सिमम सगळ्यात मोठा घातांक 2 आहे आणि तो पण पॉझिटिव्ह इंटिजर आहे. त्याच्यामुळे त्याची डिग्री काय झाली, याची डिग्री 2 आहे. म्हणून मग हा क्वाड्रॅटिक मध्ये येणार. म्हणून पहा क्वाड्रॅटिक वर्ग बहुपदीमध्ये त्याचा समावेश करू आपण. 2x² + 3x + 1 इट इज द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ती वर्ग बहुपदी आहे कारण त्या बहुपदीची कोटी 2 आहे. आता सेकंड मध्ये पहा काय म्हटले, व्हेरिएबल 5 आहे. 5 चा घातांक काय, त्याचा इंडेक्स ऑफ द p इज 1 आहे म्हणजे लिनियर मध्ये येणार ती. आणि म्हणून मग त्याला लिहिलं 5p.
इट इज द लिनियर पॉलिनॉमियल ज्याची डिग्री इज 1, त्याची कोटी 1 आहे म्हणून लिनियर किंवा रेशियो आपण म्हणत असतो. थर्ड एक्झाम्पल म्हणजे पहा √2y -1/2. आता y हे व्हेरिएबल आहे, y चा हे काय इंडेक्स काय त्याचा 1 आहे, y चा घातांक 1. देअरफॉर इट इज काय झालं 1 डिग्री असलं की त्याला आपण लिनियर रेषीय जे आहे किंवा रेषीय बहुपदी असं आपण म्हणतो. √2y -1/2 हे झालं. आता पुढचं चौथं पहा m³ + 7m² + 5/2m - √7. अगोदर चल बघा कोणतं आहे, m आहे. द हायेस्ट पॉवर ऑफ m इज इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 1. म्हणजे टोटल सगळं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येईल की हायेस्ट पॉवर ऑफ m इज 3. देअरफॉर द डिग्री ऑफ धिस पॉलिनॉमियल इज 3. म्हणजे 3 असेल तर त्याला आपण म्हणणार घन बहुपदी क्युबिक पॉलिनॉमियल. म्हणून मग याचा समावेश क्युबिक म्हणजे घन याच्यामध्ये केलेला आहे. m³ + 7m² + m³. देअरफॉर इट इज द क्युबिक पॉलिनॉमियल. 3 भाग केलेत ना आपण त्याचे. पुढचं आणखी फिफ्थ एक्झाम्पल a². a² मध्ये काय आहे त्याचं, इट इज अ मोनोमियल. एकच पदी आहे, त्याच्यामध्ये एक पदी असलेली सिंगल अशी की ज्याचा डिग्री जी आहे ती 2 आहे. म्हणून मग त्याला मग क्वाड्रॅटिक मध्ये घेणार आपण, क्वाड्रॅटिक वर्ग बहुपदी a². आता आणखी कोणती उरली 3r³. बघा r चा घातांक 3 आहे. द इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल r इज 3. देअरफॉर द डिग्री इज 3. आणि म्हणून मग त्याला क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे 3r³ ही जी आहे ती किंवा जे दिलेले असेल ते कोणत्याही प्रकारचे दिले तरी तुम्ही एक एक मार्कांसाठी अशा पद्धतीने सोडवू शकता. म्हणजेच r चा जो मॅक्सिमम इंडेक्स आहे तो 3 आहे. देअरफॉर डिग्री इज 3. इट इज द क्युबिक पॉलिनॉमियल. घन बहुपदी आहे. हा जो वर्ग आपण घेतलेला आहे तो घन बहुपदीचा वर्ग आहे. 3 भागांमध्ये वर्गीकरण करायचं होतं, लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. म्हणजे अशा पद्धतीने ते तुम्हाला तक्त्याच्या फॉर्म मध्ये किंवा डायग्राम मध्ये किंवा ऍक्टिव्हिटीच्या याच्यामध्ये त्याचे टाइप्स तुम्हाला वेगवेगळे विचारू शकतात. तर पुढच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये जे उरलेले प्रश्न आहे ते बघणार आहोत. पुढच्या भागात बघूया. थँक्यू.